तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजची आपली रेसिपी आहे गुलाबजामुनची. तर चला या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी खवा लागणार आहे. मी हा घरीच तयार केला होता. 1 ते 1.5 लिटर दुधाचा एवढा तयार झाला. तर या खव्याच्या अर्धा आपल्याला रवा घ्यायचा आहे, बारीक रवा, आणि तो या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. नंतर यात थोडंसं दूध टाकून याला व्यवस्थित मळून घ्यायचं. दूध एकदम नका टाकू, थोडं थोडं करून टाका, म्हणजे पातळ वगैरे होणार नाही ते. याला व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवूया 15 ते 20 मिनिटांसाठी. चला तर तोपर्यंत आपण याच्यासाठी लागणारा पाक बनवून घेऊ. त्यासाठी मी 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घेत आहे. कमी गॅसवर याला सारखं हलवत राहायचं. यातली साखर पूर्ण विरघळली की आपला पाक तयार झाला समजायचं. बघा, साखर पूर्ण विरघळली आहे, तर आपला पाक रेडी आहे. तर आपण आता गुलाबजामुन बनवून घेऊ. तर हे व्यवस्थित मुरलेलं आहे. असे छोटे छोटेसे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे हातावर. मी तुम्हाला एक दाखवते. हे बघा, या पद्धतीने असे तुम्ही पूर्ण पिठाचे बनवून घ्या. तर एका कढईमध्ये आपण तूप घेऊया. तूप गरम झालं की त्यामध्ये आपण जे पिठाचे गोळे तयार करून घेतले ते तळायचे. गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर हळूहळू ते होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे, म्हणजे त्या आतून कच्चे राहणार नाहीत. याचा हळूहळू आता कलर बदलत आहे. तर याला आता आपण काढायचे आणि तसेच पाकात टाकायचे. पहा तर किती छान कलर आला आहे आपल्या गुलाबजामुनला. तर याला पाकात कमीत कमी 12 तास तरी व्यवस्थित मुरू द्यायचं, मग याची चव चांगली लागेल. आणि रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा. थँक्यू.